पाहूयात पुढची बातमी। श्याम मानव यांच्या अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीसह राज्यामधील प्रमुख सामाजिक संघटना या संविधान वाचवा महाराष्ट्र वाचवा हे अभियान राबवणार आहेत। स्वतः प्राध्यापक श्याम मानव यांनी नागपूरमध्ये या संदर्भातली माहिती दिली आहे। आज नागपूरमधल्या विनोबा विचार केंद्रामध्ये या सामाजिक संघटनांची बैठक आयोजित करण्यात आली आहे। आगामी विधानसभा निवडणुकांसाठी सामाजिक संघटनांनी राजकीय भूमिका घेण्याची अलीकडच्या काळामधली ही एक महत्त्वाची घटना आहे। त्यामुळे वेगवेगळ्या पुरोगामी संघटना एकत्र येणार आहेत आणि ही मोहीम सुरू होणार आहे। संविधान बचाव महाराष्ट्र बचाव हे अभियान आता राबवलं जाणार आहे। नागपूरमधून श्याम मानव यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे। निवडणुकांचा निकाल हा आमच्यासाठी महत्त्वाचा आहे आणि आता ही एक वेगळी चळवळ, एक वेगळी भूमिका घेऊन ही मोहीम आता सुरू होतीये। हे अभियान आता सुरू होणार आहे। अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि यासोबतच राज्यामधल्या आणखी काही प्रमुख सामाजिक संघटना यांचा यामध्ये सहभाग असेल। लोकसभेच्या वेळेला सुद्धा अशाच काही सामाजिक संघटनांनी पुढाकार घेतलेला होता आणि अगदी काही महिन्यांवरती आता विधानसभेच्या निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत। त्यामुळे यंदाच्या वेळेला सुद्धा हे अभियान राबवलं जात आहे। आपण मोदींना हरवू शकतो या पद्धतीचा आत्मविश्वास निर्माण झाला, किमान आपण जिंकू शकतो या पद्धतीचा आत्मविश्वास निर्माण झाला। त्याशिवाय अनेक गोष्टींचं कॉन्ट्रिब्युशन असावं असं आम्हाला वाटतं, पण ते जाहीररित्या बोलण्यासारखं नाही आहे म्हणून मी बोलत नाही। आपण एक सामाजिक संघटनांचा, पुरोगामी सामाजिक संघटनांचा मेळावा आयोजित केलेला आहे। तो विनोबा विचार केंद्रामध्ये आहे। त्या सगळ्यांना सहभागी करून घेऊन आपण मोठ्या प्रमाणावर संविधान बचाव लोकशाही यानी महाराष्ट्र बचाव, संविधान बचाव महाराष्ट्र बचाव या पद्धतीचं अभियान सुरू करूया आणि या दिशेने वाटचाल करण्यासाठी म्हणून आजची ही प्रेस कॉन्फरन्स आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।